नमस्कार मंडळी, कशा आहेत ताई? तुम्ही पाहत आहात मीरा रेसिपी. इथे तुम्हाला मिळतात रोजच्या सोप्या आणि चविष्ट रेसिपी. जेवणात जर चमचमीत मसाला वांगी असेल तर 2 पोळ्या जास्तच जातात, हो ना? पण अनेकांची तक्रार असते की मसाला बाहेर येतो किंवा वांगी नीट शिजत नाही, कच्ची राहतात किंवा मसाला व्यवस्थित झाला नाही. आज मी तुम्हाला सांगणार आहे आचारी स्टाईल परफेक्ट वांगी रस्सा बनवून दाखवणार आहे. असा झणझणीत वांगी मसाला रस्सा तुम्ही कधी खाल्ला आहे का? परफेक्ट वांगी मसाला रस्सा कसा बनवायचा हे आपण आता येथे पाहूया. व्यवस्थित कशी प्रॉपर वांगी शिजली जातील हे आपण या रेसिपीमध्ये पाहूया. वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी तुम्हाला त्याच्या आधी सांगणारी वांगी कोणती घ्यावी आणि कशी घ्यावी आणि वांगी बनवण्याची पद्धत. रेसिपीला सुरू करण्याच्या आधी माझ्या जर चॅनलला नवीन असाल तर आणि तुम्हाला नवीन पदार्थ शिकायचे असतील तर आत्ताच माझ्या चॅनलला जॉईन व्हा. इथे तुम्हाला संपूर्ण पारंपरिक स्वयंपाक शिकायला मिळेल. येथे मी गोडे तेल, हळद, गरम मसाला, मीठ, धने जिरे पावडर, वांगीचा खास सिक्रेट मसाला, टोमॅटोचा रस्सा, मसाला चटणी, कांद्याची पेस्ट, शेंगदाण्याचे कूट, आणि बारीक चिरलेला कांदा इथे घेतलेला आहे. सर्वप्रथम ताजी आणि फ्रेश वांगी घ्यायची आणि वांग्याचं वरचं देठ काढून टाकायचं. जास्त मोठी जास्त लहान अशी वांगी घ्यायची नाही. मध्यम साईजमध्ये वांगी घ्यायची आणि वांग्याची 4 भाग तयार करायचे आणि वांगी किडकी आहेत का तेही पाहायचं. जर वांगी आधी चिरून ठेवत असाल तर मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवायची, जेणेकरून वांगी काळी पडणार नाही. आपली वांगी चिरून होत आहेत तोपर्यंत पातेल्यामध्ये मी थोडंसं तेल घालत आहे. पहा मंडळी, मी कशा पद्धतीने वांगी चिरत आहे. चार भाग केल्यामुळे वांग्यामध्ये प्रॉपर मसाला जातो आणि व्यवस्थित वांगी शिजली जातात. एखादं वांगे किडकी असेल तर बाजूला काढून टाकायचं. अशा पद्धतीने सर्व वांगी चिरून घ्यायची. तुम्हाला कोणती पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीत तुम्ही मंडळी वांगी चिरू शकता. आता आपण वांगी शॅलो फ्राय करून घेऊया, जेणेकरून वांगी कच्ची राहणार नाही. याकरता 1-2 मिनिटं मंडळी वांगी शॅलो फ्राय करून घ्यायची. आचारी स्टाईल भन्नाट वांगी होतात. या सर्व साहित्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तुम्ही पाहू शकता. एक 2 मिनिटं वांगी भाजल्यामुळे मऊही होतात आणि वांगी शिजायला सोपी पडतात. याकरता सर्वप्रथम वांगी आपण शॅलो फ्राय करून घ्यायची.
आपली वांगी शॅलो फ्राय करून झाली आहेत. एका भांड्यात काढून घेऊया. आणि ही वांगी आहेत थोडीशी काटेरी आहेत. काटेरी वांगी ही खूप छान लागतात. आता त्याच पातेल्यात मध्ये मी तेल घालत आहे. बारीक चिरलेला कांदा घालत आहे. 1-2 मिनिटं कांदा आपण परतून घेणार आहोत. सोनेरी रंग येऊस परतून घ्यायचा, जास्त परतायचं नाही. मंद आचेवर कांदा परतून घ्यायचा. जिरे पावडर घालत आहे. गरम मसाला घालत आहे. धने पावडर घालत आहे. हळद पावडर घालत आहे. मसाला चटणी घालत आहे. ही विदाउट कांदा लसूण मसाला चटणी आहे. आता मी हा मसाला तयार केलता. कोथिंबीर, आलं, खोबरं, लसूण हा माझा खास सिक्रेट मसाला आहे, तो मी घालत आहे. या मसाल्यामुळे भन्नाट चव लागते वांग्याला. मसाला पहिल्यांदा घालण्याचं कारण की मसाला मध्ये लसूण कच्चा असतो, त्यामुळे आपण हा मसाला आधी घातला आहे. मंद आचेवर मसालाही 1-2 मिनिटं परतून घ्यायचा, जेणेकरून मसालाही प्रॉपर शिजला जातो. या मसाल्यामुळेच वांग्याला छानपैकी अशी चव येते आणि झकास वांगी लागतात. ह्या मसाला तेल सुटेपर्यंत आपण मंद आचेवर परतून घेणार आहोत. मसाला कच्चा राहणार नाही. आता मी यामध्ये बारीक केलेला कांद्याची पेस्ट घालत आहे. मंद आचेवर 1-2 मिनिटं आपण हे परतून घेणार आहोत, जेणेकरून कांदा कच्चा राहणार नाही. याकरता हा मसाला शिजल्यामुळे वांग्यामध्ये व्यवस्थित छान प्रॉपर मुरतो आणि वांगीही व्यवस्थित छान लागतात. टॅमॅटोची पेस्ट घालत आहे. तीही 1-2 मिनिटं परतून घेणार आहे, म्हणजे टॅमॅटोची पेस्ट ही कच्ची राहणार नाही. याकरता एक 2 मिनिटं मंद आचेवर परतून घ्यायचं. येथे मी स्वादानुसार मीठ घालत आहे. मीठ मंडळी सुरुवातीला प्रथम घालायचं, जेणेकरून मसालाही शिजला जातो आणि वांगीही प्रॉपर शिजली जातात. याकरता आणि वांग्याला भन्नाट चव लागते. याकरता मंद आचेवर ही प्रोसिजर करायची आणि सतत हलवत राहायचं, जेणेकरून मसाला करपले जाणार नाही. आता मी शेंगदाण्याचं कूटही घालत आहे. शेंगदाण्याचं कूट नंतर घातलं तरी चालेल, पण शेंगदाणा जर तुम्ही भाजला नसेल तर आधी घालायचं. या मसाल्याबरोबर शेंगदाण्याचं कूटही भाजलं जातं. याकरता 1-2 मिनिटं परतून घ्यायचं.
आता हा सर्व मसाला 1-2 मिनिटं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. ह्या मसाल्यामुळेच चव भन्नाट लागते आणि आचार स्टाईल वांगी तयार होते. म्हणजेच तुम्ही रेस्टॉरंट स्टाईल सुद्धा वांगी म्हणू शकता. सण असो किंवा पार्टी असो, वांगी तर केली जातात ना. आणि अशा पद्धतीने एकदा वांगी तयार करून पहा, खूप छान आणि भन्नाट लागते चव. आणि मसाल्यामध्ये वांगीही भरायला लागत नाही. एकदम मिनटं सतत हलवल्यामुळे मसाला छानपैकी भाजला जातो. आता आपण वांगी घालणार आहोत मसाल्यामध्ये आणि छानपैकी अशी मुरवून घेणार आहोत, जेणेकरून मसाला प्रॉपर लागला पाहिजे. याकरता आपल्याला इथे मसाला भरायची गरज नाही. वांग्यामध्ये डायरेक्ट आपण वांगी मसाल्यामध्ये घातलेली आहेत. आता आपण पाणी घालणार आहोत. पहिल्यांदाच आपण वांगी भाजली होती मंडळी, त्यामुळे जास्त वेळ आपल्याला शिजायला वेळ लागणार नाही. आता ही 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवायची. छानपैकी अशी वांगी शिजली जातात आणि ह्याची चव म्हणजे झकास लागते आणि आचार स्टाईल लागते. तुम्ही एकदा करून पहाच मंडळी. ही वांगी मंडळी तुम्ही चपाती बरोबर किंवा भातासोबत ही खाऊ शकता. इतकी छान आणि भन्नाट चव लागते. रस्सा आपण छानपैकी उकळून देणार आहोत. जास्त आपण पाणी घातले नाही. जर तुम्हाला आमटी स्टाईल पाहिजे असेल तुम्ही जास्त पाणी वांग्यामध्ये घालू शकता मंडळी. पण इथे आपण रस्सा वांगी करत आहोत, म्हणजेच मसाला वांगी आहे. 10 ते 15 मिनिटं प्रॉपर शिजून द्यायची मंडळी. खूप छान आणि व्यवस्थित शिजतात. यामध्ये मसालाही छान प्रॉपर शिजलेला आहे आणि वांगीही छानपैकी भाजली गेली आहे. पाहू शकता मंडळी, आपली वांगी तयार झाली आहे आणि उकळीही आली आहे. 10 ते 15 मिनिटं वांग व्यवस्थित प्रॉपर शिजलं जातं. कुठेही वांग कच्चं राहत नाही किंवा मसालाही कच्चा राहत नाही. या पद्धतीने केली तर वांगी व्यवस्थित छान आणि भन्नाट होतात. एका डिशमध्ये मी वांगी काढून घेत आहे. वा, मस्तपैकी सुगंध येते. पाहू शकता मंडळी, ताजी आणि फ्रेश मसाला वांगी म्हणजे रस्सा वांगी तयार झालेली आहेत आपली. हा रस्सा इतका चविष्ट आहे की मंडळी एकदा खाल तर पुन्हा पुन्हा खाल. आता आपला गरमागरम रस्सा तयार आहे. पोळी किंवा भाकरीसोबत खायला एकदम परफेक्ट. अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका.